हा त्यांना ऐकू येत नाही. अध्यात्म आणि विज्ञान. का पूर्वीचे लोक आपल्या इतकं तर चांगलं खाते नव्हते. संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी खायचे, आजच्या सकाळचे कदाचित रात्री कधीतरी खायचे, पण निरोगी होते का नाही. त्याला एक कारण झालं, पूर्वी घरामध्ये आमच्या माता मावल्या जर दिवसभर शेतात गेल्या तर येता येता काय गोळा करून आणायचे, बरोबर. बरं ते असं काही ठरवून आणायचे का बाबरीचंच पाहिजे जे दिसत, म्हणजे पिपळाचं येऊ, उमरीचं येऊ, बाबळीचं येऊ, आंब्याचं येऊ, आणि नाही ते झालं तर थोडं थोडं बारीक बारीक जाड जाड काडक्या जरी असल्या तरी त्या घेऊन आणि कशावर स्वयंपाक करायच्या. काय व्हायचं माहिती का, त्या वेळेला ते जे काष्ट आणलं जायचं ना, त्या प्रत्येक झाडामध्ये एक गुण आहे, आणि ते काष्ट त्या चुलीमध्ये टाकून पेटवलं की त्याचा धूर सगळ्या घरामध्ये व्हायचा. तो घरातून बाहेर दारातून अंगणात जायचा आणि गावभर त्या धुराचा काय व्हायचा, पसरायचा, आणि तो धूर सगळ्यांच्या श्वासात जायचा. याचा परिणाम काय व्हायचा की त्या अग्नी त्या काष्टामध्ये जे तत्व आहे ते तत्व या शरीरात श्वासाच्या माध्यमातून गेले की या शरीराची सिद्धी व्हायची. म्हणून यज्ञातला धूर जर अंगावर येत असेल तर कधीच म्हणू नका त्याला तिकडं करा म्हणून, उठालो विठलो. पूर्वी घरात यज्ञ होते दादा हो, आता देवाला कुठं तरी वाहू द्या, बरोबर. चला आता पुढे. असं 3 आहेत आणि त्यांनी सांगितलंय आम्हाला विवस्त्र होऊन भोजन दिलं पाहिजे. त्या माऊलीनं मनाशी विचार केला तर आपण पतिव्रता आहे, आणि पतिव्रता स्त्रीनं आपलं शरीर पतीशिवाय दुसऱ्या कुणाला दाखवायचं नाही. आता विवस्त्र जर झालं तर आपला पतिव्रता धर, मी त्या टायमात सांगतो बरं. आपलं शरीर पूर्ण अंगानं झाकलेलं पाहिजे, फक्त चेहरा तो सुद्धा दिसू देत नव्हतं त्या टायमात. आता बाबांचं केला असा, बरोबर. आता न बोललेलं बरं दादा, ते बोलून कशाला, आता काय बोलूनही काही फरक पडणार नाही, बरोबर. पूर्वी शरीर झाकण्यामध्ये स्त्रीत्व होतं, तिचा स्वाभिमान होता. आता जास्तीत जास्त शरीर प्रदर्शन करण्यामध्ये ते लौकिक वाटतं. जा शहरामध्ये तुम्ही बघवत नाही इतकं शरीर प्रदर्शन आहे, अवघात बॉम्ब मारतात. हे असं काय घडलं, जाऊ दे आता. आजही तुम्ही निरखून बघा, ग्रामीण भागातील म्हातारी जरी शहरात गेले ना तर शहरातल्या त्या ठिकाणी त्या ब्युटी पार्लरला जरी जाऊन असल्या ये नसल्या तरी खेड्यातल्या म्हातारी इतकं तेज त्यांना येत नाही. का संस्कृती आहे दादा, काय करावं. शेवटी न भोजन द्यावं तर दारातून अतिथी गेल्याचा दोष लागतो, आणि द्यावं तर पतिव्रतेचं भंग होतं. काय करावं, आपल्या पतीचं स्मरण केलं, कमंडलातून पाणी घेतलं आणि मनातल्या भावनेनं त्यांच्यावर शिंपलं. सगळ्यांना सुरते बालकं झाले, मांडीवर घेतले आणि आपल्या स्तनपान करून त्यांचं पोट भरवलं. पण त्या स्तनपान करत असताना त्या मनात भाव यायचा, इतके सुंदर गोंडसवाले लेकरं, हे तिघची तिघं जर माझ्या पोटी जन्माला आले असते तर किती बरं झालं असतं. कारण देवाचा स्पर्श झाला होता, भाव सद्गुणी होता, आणि सद्गुण भाव ओळखला ते तिघही दैवत एकमेकाकडे बघून हसायला लागले आणि मनाशी ठरवलं आपण तिघांनी मिळून हिच्या पोटी जन्म घ्यायचा. मनातला भाव त्या तिघांनी जाणला. पुढची कथा बघ सगळ्यांना माहिती आहे. मग ते तिघ जण ते तिघी आल्या, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले, बरोबर. शेवटी सांगितले ते पाळणे ते पाय. तिथं आल्यानंतर मग ती म्हटलं घ्या तुमचे उचलून. आता कोणला उचलावं, तिने सारखे दिसत होते. पहिले पार्वतीला वाटलं नाही, खतून गेली होती बिचारी, तिला वाटलं आपलं घ्यावं पटकन चालत. पाहायला गेली तर मग सारखं दिसतोय, आणि जर का उचलून इसनो हातात आला मग काय करायचं. शेवटी नाही ओळखू आलं. शेवटी पुन्हा अनसूया मातेजवळ गेले, सांगितलं बाई काही कर तर आमचे पती आम्हाला परत कर. शेवटी पुन्हा पाणी घेतलं, शिंपडलं. 3 देवतांना पुन्हा 3 रूपं झाली, त्याच्याबरोबर गेले. पण अंतरातील भाव मात्र जात असताना अनसूया मातेचा चेहरा बघितला, अंतरातील भाव ओळखला, आणि त्यांनी ठरवलं आता आपल्याला जरी आपण निर्गुण असाल तरी आपण रूप घ्यायचं, बरोबर, आकार घ्यायचा,
आणि या मातेची इच्छा पूर्ण करायची. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. मग निराकार असणारा परमात्मा तीनही स्वरूपामध्ये, तसं जर बघितलं तर दुर्वासा, चंद्र आणि दत्त अशी 3 रूपं सांगितली. हे 3 रूप आहेत. दुर्वासा एक आहे भगवान शंकराच्या अंशापासून, चंद्र निर्माण झाला तो भगवान ब्रह्मदेवाच्या अंशापासून, आणि दत्त म्हणून ती विष्णू परमात्म्यापासून प्रगट झाली. अशी 3 रूपं दाखवली. पण 3ही रूपाचं तत्व या ब्रह्मांडामध्ये कलियुगामध्ये एकत्रित होऊन या स्वरूपानं नांदतंय. आता ऐका, निर्गुण तत्वाची भक्ती करता येत नाही म्हणून 3ही तत्व एकत्रित आले. आता भक्ती करायला सोपी का नाही? तुम्हाला जर सांगितलं हो तुम्ही एक काम करा, देवाला नैवेद्य अर्पण करा. कोणाला? मग कुठे आहे देव? हे काय पोकळीमध्ये, कुठं अर्पण करा? मग भक्ती अवघड आहे की नाही? पण मग ऐका, जर निर्गुण परमात्म्याची भक्ती करणं अवघड आहे, तो डोळ्यालाही दिसत नाही, तर मग कोणाला नमस्कार करायचा? अशा वेळेला सामान्य जीवाच्या कल्याणाकरता तुकोबराय वर्णन करतात. तुमच्या आमच्या करता आम्ही सांगितल्यामुळं आमच्या भक्तीनं तो परमात्मा आणि येला रूपावळे दरोनी कळे हरिदासी, आम्ही त्याला रूपाला आणलं, आकाराला आणलं. आणि झालं काय? निराकार परमात्म्याची भक्ती करणं अवघड आहे म्हणून तुमच्या आमच्या करता परमात्मा आकाराला येऊन सोपा झाला. अभंगाचं शेवटचं चरण भक्ती करता यावी म्हणून आम्ही त्या अंतःकरणातील भाव धारण केला. प्रभू तुमची सेवा आम्हाला करता यावी, तुमचे गुण आम्हाला कळावे, तुमचं रूप आम्हाला कळावं, एवढ्या करता तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेला त्या परमात्मा सोपा स्वरूपामध्ये आला. नावा रूपा, भगवंत नाव घेऊन आला, भगवंत रूप घेऊन आला. तसे त्याचे नाव एक नाही, जसे रूप अनेक आहे तसे नावं सुद्धा अनेक आहे. अनेक नावापैकी तुम्हाला जे जे रूप आवडल त्या रूपात तुम्ही मोहित व्हा. काही अडचण, कोणतंही रूप आवडू द्या, पण एक लक्षात घ्या, तत्व मात्र एकच आहे. एकच तत्व, एक तत्व नाम दृढधरी. बरोबर, कितीही नावं घ्या, राम म्हणा, कृष्ण म्हणा, दत्त म्हणा, वगैरे वगैरे, काय घ्यायचे ते घ्या, पण तत्व मात्र एकच आहे. तसं आज जे पूर्ण तत्व आहे, हे एक तत्व पूर्ण आहे. विश्वाच्या उत्पत्तीचं कारण हे. साधा मुद्दा एकच मिनिटात सांगतो, 5 मिनिटं शिल्लक राहिले. बरोबर, ऐका. एक श्लोक आपण सुरुवातीला मी बोललो, दररोज तुम्ही सुद्धा बोलता. गुरुर ब्रह्मा, ब्रह्म म्हटलं डोळ्या पुढे आलं का नाही? 4 तोंडाचा, ढवळ्या गाडीचा, धोतरणीचे, हातात वेळ आला का नाही? ब्रह्म डोळ्या पुढे. गुरुर विष्णू आलं का नाही? देवळा पितांबर, शंख चक्र गदा, हेच पुंजमूर्ती आले की नाही? विष्णूची मूर्ती.
महेश्वर हा आलं का नाही? गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार त्रिशूळ डमरू नेत्री ज्वाळा आले का नाही भगवान शंकर डोळ्यापुढं? ऐका आता, गुरुर ब्रह्मा डोळ्यापुढं आलं, गुरुर विष्णू डोळ्यापुढं विष्णू आले, गुरु साक्षात परब्रह्म आलं डोळ्यापुढं, परब्रह्म आलं डोळ्यापुढं. ज्याच्या डोळ्यापुढं परब्रह्म येत नाही ते परब्रह्माचं स्वरूप म्हणजे दत्त. बरोबर, सुरुवातही इथून झाली आणि सगळ्या तत्वाचा शेवट सुद्धा हा अवतार आहे. नीट पुन्हा ऐका, सुरुवात जिथून सुरुवात झाली तर सगळ्या तत्वाचा मूळ शेवट अवतार म्हणजे दत्त अवतार आहे. आजही दत्त प्रभू भिक्षाटन करतात, आजही दत्त प्रभू स्नान करतात, आजही दत्त प्रभू जसे 7 चिरंजीव आहेत तसे हे सुद्धा चिरंजीव आहे. विठाल विठाल.